हॅलो, मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण मसाला भगर बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप भगर घ्यायची आहे आणि ती आपल्याला 2-3 पाण्याने छान व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। इथे मी भगर धुवून घेते। आता आपण भगर बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि गॅस स्लो करून नंतर आपल्याला त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहे। तुम्ही इथे मिरच्याचा ठेचा सुद्धा वापरू शकता। नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे। मी इथे कच्चे शेंगदाणे वापरत आहे। नंतर आपल्याला चिरलेला बटाटा टाकायचा आहे। इथे मी बटाटा थोडासा जाडसरच चिरून घेतलेला आहे। इथे आपल्याला पातळ बटाटा नाही पाहिजे, चिरलेला। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला त्यामध्ये धुतलेली भगर टाकायची आहे आणि ती पण आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि 1 मिनिट तिला परतवायचं आहे छान। इथे बघा 1 मिनिट झाला आहे। आता आपण गॅसची फ्लेम मोठी करून त्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकून घेऊया। पाणी टाकल्यावर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भगरला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं। थोडंसं इथे तिखट टाकायचं आहे। तुम्हाला तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता। हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भगरीला आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघा आपल्या भगरीला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस स्लो करून त्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं शिजवून घेऊया। इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे आणि भगर आता आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया इथे आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर आपल्याला इथे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे भगरीला। इथे बघा आपला 1 मिनिट झालेला आहे। इथे आपली भगर तयार आहे आणि मी भगरीला इथे 1 कप पाणी वापरलेलं आहे। जर भगर जुनी असेल तर आपल्याला 1 कपाच्या थोडंसं पाणी इथे जास्त टाकावं लागतं, तर त्यानुसार आपण पाणी वापरायचं आहे। इथे गॅस बंद करून आता आपण भगर सर्व करूया।